सरकारी और अपनी नासिकता उसे संख्या शास्त्र से शुरू या वैसी विशेष से हाजिर नासिक इस शिकायत का नहीं लगी असर पंचे वाला से नासिक महाराष्ट्र से एक महत्वपूर्ण शहर शाही पेशा और सरपंच और गांधी जी से विषय साधा नासिक का इतिहास आज आपण बघितलं महाराष्ट्राच्या ज्या शहरांच्या होते जिल्ह्यामध्ये गांधी नेहरूंचा विचार हा लोकांनी स्वीकारला याची पार्श्वभूमी त्यामध्ये नाशिक आहे स्वातंत्र्याच्या पूर्वी अखिल भारतीय काँग्रेस पक्षी त्यांच्या आदिवासी नाशिकला वर्किंग कमिटीची बैठक झाली नाशिकच्या बैठकीला महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची उपस्थिती आणि स्वातंत्र्य हा काँग्रेसचा विचार गांधी नेहरूंचा विचार हा विस्तारित करण्याचं काम नाशिक स्वातंत्र्याच्या नंतर भाऊसाहेब हिरे यांच्यासारखे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि महत्वाचे महाराष्ट्राचे नेते हे नाशिकचेच होते. गोविंदराव देशपांडे लोकसभेचे सभासद हे नाशिकचे होते. गावकरीचे संपादक दादासाहेब खोस्तीस हे ज्येष्ठ गांधी नेहरूंचा विचार हा प्रचार करणारे एक अत्यंत महत्त्वाचे नेते होते. मराठी साहित्यामध्ये योगदान देणारे अनेक व्यक्ती होऊन या ठिकाणी गेल्या ज्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला. पण महाराष्ट्राचं साहित्य काव्य याचा विचार केला यांचं नाव घेतल्याशिवाय तो इतिहास कधी पुरा होता. आणि त्याचाच करायचा अहिंसाचा मोठा काळ हा नाशिकला गेलेला आणि असे ही पार्श्वभूमी ही नाशिकची पार्श्वभूमी. स्वातंत्र्याच्या नंतर शहरांच्या सरकार हे मोठा नेता महाराष्ट्राला मिळाला. महाराष्ट्राची नेहमीच त्याच्या प्रयत्नात एक
एप्रिल 1960 साली झाली. संबंध महाराष्ट्रामध्ये एक अतिशय आनंदाचं वातावरण त्या कालखंडामध्ये होतं. आणि संबंध महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं न्यायला दृष्टी असलेला असा नेता म्हणून महाराष्ट्राची जनता ही यशवंतराव चव्हाणांच्याकडे पाहत असते. त्याच काळामध्ये चीनचं युद्ध झालं. चीनने हल्ला केला. व्ही के कृष्ण मेनन नावाचे ग्रस्त देशाचे संरक्षण मंत्री होते आणि त्यांच्या कालखंडामध्ये देशाचा अभूतपूर्व असा पराभव झाला. जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते, पण ते अतिशय अस्वस्थ झाले. लोकांच्याच नाराजी होती. पराभव झाल्यामुळे भारतीय सेना सैन्य दल याचा आत्मविश्वास झाला होता आणि पुन्हा याची उभारणी करण्याची आवश्यकता होती. आणि त्यावेळेला पार्लमेंटनी आणि विशेषतः जवाहरलाल नेहरूंनी एक निर्णय घेतला की आता या चीनच्या धक्क्यातून भारताला सावरायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये निमंत्रित केलं पाहिजे आणि यशवंतराव चव्हाणांना संरक्षण खात्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी दिली. गंमत अशी की चव्हाण साहेबांनी ज्या दिवशी संरक्षण खात्याची शपथ घेतली त्या संध्याकाळी चीनने आपलं सैन्य मागं करायला सुरुवात केली. यशवंतरावजींनी हा मोठा विश्वास सैन्य दलाला आणि देशाला दिला. पण ते खासदार नव्हते. खासदार होण्याची आवश्यकता होती. आणि त्यावेळेला ती खासदारकीची गरज भागवण्यासाठी नाशिककडे सुधारली आणि नाशिकने यशवंतराव चव्हाणांना विरोध देशाच्या लोकसभेमध्ये पाठवलं. हा या नाशिकचा इतिहास आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की शशिकांत शिंदे त्यांच्या सगळ्या सहकार्याने आपल्या सगळ्यांना नाशिकला या ठिकाणी निमंत्रित केलं. आज सकाळपासून अनेकांची भाषणं तुम्ही मी सगळ्यांनी ऐकली. काही लोकांनी अतिशय चांगली मतं मांडली. प्राध्यापक सुभाष वाजे असतील, पैगंबर शेख असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अशोक वानखेडे असतील, जयंत पाटील असतील, सुफियाचे आणि बाकीचे सहकारी या सगळ्यांनी दिलेल्या विषयाची मांडणी ही आपल्या सगळ्यांच्या अतिशय चांगल्या रीतीने केली. नाशिक काळजीचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे हा एक उत्तम शेती करणारा हा जिल्हा आहे. आणि या शेतीचं वैशिष्ट्य फलोद्यान आणि फुलं. आज देशाची आणि महाराष्ट्राची सगळ्यात जास्त द्राक्ष आणि डाळिंब हे कुठं होत असेल तर ते नाशिकला होतं. नाशिकचे शेतकरी अतिशय उत्तम शेती करतात आणि त्यामुळं शेतीवर नाशिककरांचं अधिक लक्ष असतं. नुसतं लक्ष नाही तर शेतकऱ्यांच्या
प्रश्नाची जाण आणि जागृती नाशिकमध्ये शेतकरी वर्गात फार आहे. तिथं आधुनिकता कशी याचा विचार करणारा शेतकरी. मी अनेकदा या जिल्ह्यात येतो, अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्यांचा माझा सुसंवाद असतो आणि नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतं. जगातल्या अन्य देशामध्ये शेतीच्या संदर्भात जे जे काही संशोधन होतं त्याची नोंद घेणारे अनेक शेतकरी आज नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. आणि म्हणून शेतीच्या संबंधी आस्था असलेला हा जिल्हा. तुम्हाला आठवत असेल एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघर्षाच्यासाठी रस्त्यावर उतरला आणि त्याचं नेतृत्व शरद जोशींनी केलं. त्या शरद जोशींची शेतकरी संघटना याची उभारणी नाशिकमध्ये झाली. आणि म्हणून नाशिक हे शेतीच्या संबंधी एका वेगळ्या दृष्टीनं बघणारा असा हा जिल्हा होता. आज आपण बघतो की देशामध्ये कांद्याची चर्चा झाली की नाशिक. अशा वर्षांमध्ये कांद्याची निर्यात करणारा भाग म्हणजे नाशिक हे आपण बघतो. सोयाबीनची निर्मिती अधिक करणारा जिल्हा म्हणून नाशिक हा या ठिकाणी ओळखला जातो. पण शेतकऱ्यांची सुसंवाद ठेवल्याच्या नंतर काही गोष्टीच्या बाबतीत अधिक लक्ष तुम्ही मी सगळ्यांनी दिलं पाहिजे. कालची लोकसभेची निवडणूक झाली, 3 जागा इथं होत्या. आधीच एक वगैरे गुरुजी मोठ्या वर्षात निवडून आले, दुसरी सिन्नरचे वाजे तेही मोठ्या वर्षात निवडून आले आणि तिसरी अर्धी जागा शोभाताईची. जुलैने हा दिला ना कंबाईन सीट, म्हणजे 3ही जागा नाशिककरांनी आपल्या विचाराच्या दिले. इथं सगळं आपण ठेवलं आणि त्या सगळ्या प्रचारामध्ये मी इथं असताना एकच गोष्ट दिसायची, सगळं शेतकरी वर्ग त्याची तरुण पिढी ही जीवाभावाने तुम्हा लोकांच्या विचाराच्या मागे राहिली आणि त्यामुळेच हे यश आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी आलं. पण आज केंद्र सरकार शेतकऱ्यांच्याकडे कशा पद्धतीने बघतं याचा विचार करायची गरज आहे. शेतीमालाच्या किमती घसरल्या, निर्यातीचं धोरण योग्य नाही. कांदा निर्यात करायची म्हणजे त्याच्यावर बंधनं येतात, अन्य गोष्टी महत्त्वाच्या त्याच्यावर बंधनं येतात. हे सरकार या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत उदासीन आहे. अलीकडे बघितलं आपण हा जिल्हा एवढा महत्त्वाचा जिल्हा असताना आज कर्जबाजारीपणा आणि त्याच्या सरकारी चळवळीचं कारण या गोष्टीचा अभ्यास केला तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक ही जवळपास संकटात गेलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात थकबाकी झालेली आहे. तिचे व्यवहार हे बंद झालेले आहे आणि हे चित्र आज शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत आज या ठिकाणी झालेले आहे. इथं कुठे ना कुठेतरी दुरुस्ती करायची आवश्यकता होती. आम्ही लोक सत्तेमध्ये होतो
तर एक पहिला निकाल घेतला की व्याजाचे दर कमी कसे करतात. 12% हा शेतीच्या कर्जाचा व्याजाचा दर होता. तो 12वरून आपण 6वर आला, 6वर 3वर आला आणि नेहमीच होत कर्जाला कोणी असेल त्याला आणखीन सवलत ही सुद्धा द्यायचा प्रयत्न केलेला होता. तर आज केंद्राची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते या प्रश्नाच्या बाबतीत जागृतीची भूमिका घेत नाही. यावेळी प्रश्नाकडे शेवटी आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि यासाठी एक प्रकारची शेतकऱ्यांची संघटना अधिक प्रभावी पक्षाच्या धोरणाने कशी करता येईल याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. यासाठी एका दिवशी स्वतंत्र बैठक घेऊन या कार्यक्रमाची आपण आखणी करू आणि लोकांच्यामध्ये जाऊया. आज नवीन नवीन प्रश्न येतात, आजूबाजूला वेगळं चित्र बघायला मिळतं. आज शेजारच्या देशात एक वेगळी स्थिती आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. भारत याचा नकाशा तुम्ही नजरेसमोर ठेवा. एक काळ असा होता की आपले सगळे शेजारी एखाद दिवसासुद्धा तर आपले हितचिंतक होते. आज ती स्थिती राहिली नाही. आज तुम्ही देशाचा नकाशा पुढे ठेवला, पाकिस्तान आपल्या विरोधी, शेजारी तुम्ही गेलात नेपाळ, हिंदू राष्ट्र, एकेकाळी भारताचे अत्यंत जवळीक असलेलं हे राष्ट्र आजच्या नेपाळची अवस्था काय आहे ते आपण गेल्या काही दिवसामध्ये पाहतो. आणि नुसतं ते नाही, त्या देशाची अर्थव्यवस्था ही तर उद्ध्वस्त राहील, पण भारताबद्दल नव्या पिढीमध्ये द्वेष वाढतोय हे चित्र बघायला मिळतं. पुन्हा आपण बांगलादेश बघा, त्याच्या स्वातंत्र्यासाठी या देशाने खस्ता खाल्ल्या. आज तो बांगलादेश आपल्याबरोबर राहिलेला नाही. त्याच्या खाली आपण गेलो, श्रीलंका आपलं शेजारी, एकेकाळचा मित्र, आज तोही आपल्या बरोबर राहिलेला नाही. नरेंद्र मोदींच्या हातामध्ये देशाचं नेतृत्व आहे, पण त्यांची परराष्ट्र नीती ही आज देशाला किती फायद्याची आहे याचा विचार ही करण्याची वेळ ही आलेली आहे. आणि त्याचं कारण एकंदर त्यांची धोरणं ही जवळपास आम्हाला कोणी मित्र नाही अशा प्रकारची. आत्ता जयंत बोलतच त्यांनी याचा उल्लेख केला अमेरिकेच्या राष्ट्रपतीत. अमेरिका जगातली मोठी शक्ती आहे, त्याच्यात काही वाद नाही. आपण त्यांचे संबंध चांगले आहेत, त्याच्यातही काही वाद नव्हता. पण अमेरिका आपल्याला डिक्टेट करते अशी कधी स्थिती नव्हती. आज प्रत्येक गोष्टीवर डिक्टेट करण्याची नीती आज जमती आली. आत्ताच एक वाटाघाटी चालू आहे, करार अमेरिकेचा आपला हा होतोय. तो करार 15 वर्षाच्या पूर्वी करायचा प्रश्न माझ्याकडे आला होता. देशाचा शेतीमंत्री म्हणून मला नरसिंहरावनी वॉशिंग्टनला पाठवलं होतं आणि प्रश्न हा होता की अमेरिकेचा आग्रह असा होता की अमेरिकेचा शेतीचा माल, दूध, दुधाची पावडर ही भारताने घेतली पाहिजे. ते दबाव आणलेला होता. 3 दिवस आमची चर्चा झाली
आणि शेवटी मी सांगितलं की शेती हा आमचा आत्मा आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीचा जोडधंदा हा दुधाचा धंदा आहे. आणि जर दूध आणि शेतीमाल आणि अमेरिकेत नाही चालणार लागलं तर आमचा बळीराजा हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय फरक की आम्ही किंमत देऊ, पण हे आम्ही अमेरिकेचं ऐकणार नाही. आणि शेवटी तो करार आम्ही होऊन दिलेला आहे. आत्ता त्याची चर्चा अमेरिका आणि भारताची चालू आहे. आपण अपेक्षा करूया की मोदींचं सरकार या प्रश्नावर ताज भूमिका घेईल. जरी किती दमदाटी जळणी केली अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी तरीही त्यामध्ये तडजोड करणार नाही, अशा प्रकारची आपली अपेक्षा आज त्यांच्याकडून झालेली आहे. इतर अनेक गोष्टी आहेत. आधीच्या वाक्यांनी अनेक गोष्टीवर अतिशय चांगलं निवेदन तुमच्याबरोबर केलेलं आहे आणि म्हणून त्या खोलात मी जात नाही. याचे 2-3 गोष्टी मला फक्त सांगायच्या आहेत. एक, शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्याला वेगळा कार्यक्रम घ्यावा लागतो. कारण गेल्या 8 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली गेल्या 8 महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये विदर्भातले 707 आणि मराठवाड्यामध्ये 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याची नोंद ही घ्यावी लागेल. आग्रह करून राज्य आणि केंद्र सरकारला या बाबतीत कठोर पावलं टाकण्याची भूमिका मांडावी लागेल. आणि जर या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार वाग्याची भूमिका घेत असेल तर आपल्याला त्याबद्दलचा कार्यक्रम एक वेगळा घ्यावा लागेल. त्याची तयारी ही आपण करूया. एक महत्त्वाचा प्रश्न आज सगळं महाराष्ट्रात झाला आणि तो प्रश्न आरक्षणाचा. जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्याबद्दल सविस्तर चिंतन आपलं पुढे केलं. मला स्वतःला असतं या सगळ्या प्रश्नाकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं होतं. जे काही चित्र दिसतंय ते चित्र चांगलं नाही. मी जिल्ह्यांची नावं घेत नाही, पण काही जिल्ह्यामध्ये मला लोक सांगतात की कटुता इतकी आहे की एखाद्या मराठा समाजाच्या कुटुंबानं हॉटेलचा धंदा काढला इतर जातीचे लोक तिथं जातात. उद्या वंजारी समाजाच्या व्यक्तीने एखादा व्यवसाय सुरू केला तिथं मराठी जात नाही. असं काहीतरी वेगळं वातावरण काही ठिकाणी आहे असं ऐकायला मिळतं. हे खरं किती खोटं किती हे मी आज सांगू शकत नाही, पण त्याची चर्चा आहे. आणि ती चर्चा आहे ही चर्चा आपल्याला नाकारता येत नाही. आज पिढ्यानपिढ्या एकत्र कुटुंब आज एकमेकाच्याबद्दल गैरविश्वासाने बसतात. आरक्षण याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. मला स्वतःला असतं की याच्या खोलात जायची गरज आहे. पण राज्य सरकार याच्याकडे कसं बघतंय याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. परवा जाहीर केलं की हैदराबादचं गॅजेट यावर आधारित निर्णय घ्यावा. मी हैदराबादचं गॅजेट शब्द 2दा वाचलं. हैदराबादच्या गॅजेटमध्ये काय लिहिलेलं आहे
त्यांनी काही गोष्टी सवलती दिल्यात, पण आरक्षणाच्या संदर्भात सवलती असते त्या नुसत्या शेतकऱ्यांच्या पुतळ्या आहेत असं नाही. विजयांची हा जो वर्ग आहे त्याच्यासाठी एक वेगळं धोरण त्याच्यात आहे. विजयांचे आणि बंजारा हैदराबादच्या गाजेसप्रमाणे यांना आदिवासीचं स्थान दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्या संबंधीची मागणी बंजारा समाजातून विजयांचीमधून सुरू झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजात त्यांचं शिक्षण मलाही भेटते आणि त्यांची भूमिका काही झालं तर चालेल पण आदिवासीच्या कोट्यात हात घालू नका. याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कर्तृत्ववादी समाजामध्ये विभागणी होईल आणि नेमकी तेच स्थिती आज या ठिकाणी दिसते. आज याचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मला योग्य दिसत नाही. केंद्र राज्य सरकारने 2 समित्या केल्या आरक्षणाच्या संदर्भात. एक विजयंतीसाठी ते काय त्या मंत्र्यांचं नाव बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरी मराठा समाजाच्या विखांच्या अध्यक्षतेखाली. त्या कमिटी त्याचं कॉम्पोजिशन आपण जर बघितलं तर बावनकुळ्यांच्या कमिटीमध्ये आत्ता ओबीसी सोडून दुसऱ्या समाजाचा एकही सभासद नाही. आणि विखांची कमिटी बघितली तर महाजन नावाचे मंत्री हे जर सोडले तर सगळे फक्त मराठा आहे. राज्य सरकारच्या कमिट्या एका जातीच्या ह्या कधी करायच्या नसतात. तिथं सगळ्या जातीचे आणि विशेषतः प्रश्न तिथे असतील त्या घटकांना सहभागी करून त्यांच्याशी सुसंवाद करण्याच्या संबंधीची ही स्थिती करायची. पहिल्यांदा 2 कमिट्याची आवश्यकता ही होती का? 2 कमिट्या केल्या, यांच्याकडून मागण्या येतात, दुसरीकडून दुसऱ्या मागण्या. याचा अर्थ आत्ताचं राज्य सरकार यांना प्रश्न सोडवायचा का सोडवायचा नाही, कर्तृत्व वाजवायचं असेच चित्र आज या ठिकाणी बघायला मिळतं. आणि म्हणून हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर महाराष्ट्राच्या मी काल एका ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्राची सामाजिक वीण ही उसवायला लागलेली आहे आणि हे अत्यंत धोक्याचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही मी सगळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं होते. काय राजकीय किंमत द्यावी लागेल काय त्याची चिंता करू नका, पण सामाजिक ऐक्य याच्या बाबतीत जो नाही त्या सगळ्या घटकांचे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांच्यात आत्मविश्वास वाढवला, कर्तृत्व कमी केली आणि प्रश्नाची सोडवणूक सहजपणाने कशी करता येईल यासाठी जो काही हातभार लावता येईल तो लावला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्यासोबत आज या ठिकाणी आली. आपल्या सहकार्यांनी या प्रश्नामध्ये अतिशय काळजीपूर्वक बाहेर बोललो. आपल्याचे काही लोक बोलतात. काल अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केली, पण ती मांडणी करत असताना 2-3
त्यांनी प्रश्न सोनवण्यांना विचारले. मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. कारण कुणी सोनवणे असोत नाही तर बाकीचे असोत, राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी या सामाजिक ऐक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एकत्र आहे. आत्मविश्वासाने पुढे त्याच्या बाबतीत तरतूद करायची नाही या भूमिकेने काम करतोय. आणि त्याच्यात आपल्यामध्ये ऐक्यता असली पाहिजे हे मुद्दाम आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज आणखी काही गोष्टीच्या संबंधी बोलायच्याबद्दल मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. मला असं वाटतं की पक्ष हा कसा मजबूत करता येईल. शशिकांत शिंदे असोत, तुम्हाला सगळ्यांचं भाषण ऐकताना एक गोष्ट मला ठीक वाटली नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणत असता की साहेबांचा पक्ष, साहेबांचा पक्ष हा एका व्यक्तीचा पक्ष नाही, हा साहेबांचा पक्ष नाही. राष्ट्रवादी विचाराची फसा आणि विचारधारा या सगळ्यांनी घेतलेली आहे त्यांचा हा पक्ष आहे, हा एका व्यक्तीचा आहे असं वाचन उभा करून करू नका. हा पक्ष आपल्या सगळ्यांच्या भावनेनं काम करण्याची तयारी आणि मानसिकता ही आपण ठेवली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. मला थोडं बोलण्याच्या संबंधीचे थोडे प्रश्न आहेत, त्यामुळे मी काही सविस्तर या ठिकाणी बोलू इच्छित नाही. पण मला आनंद आहे की आपण दिवसभर बसलो, अनेकांचे चांगले विचार ऐकले आणि हे सगळं ऐकून घेण्याच्यासाठी सकाळपासून आता मोठ्या संख्येनं आपण सगळे सहभागी आहात. आता जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका या संबंधीची आपली नीती ही कशी पाहिजे याबद्दल जयंतरावने अतिशय चांगलं विवेचन आपल्या पुढे केलं. त्या दिशेनं जाण्याच्यासाठी आपण तयारी लागूया. मी माझ्यापुरतं हे ठरवलं आहे की आणखी थोड्या दिवसांनी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची सुसंवाद कसा साधतोय याची काळजी ही माझ्याकडनं घेतली जाईल. आणि तुम्ही सगळ्यांनीसुद्धा आपला जिल्हा असो, तालुका असो, आपला भाग असो, त्या ठिकाणी हा सुसंवाद वाढेल आणि निवडणुकीची पूर्ण तयारी व्यवस्थित होईल या दृष्टीनं काळजी घ्या अशीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.